शिवाजी महाराजांची प्रतिमा जी आहे लोकांच्या समोर उभी केलेली आहे आणि आता कागदपत्र काय सांगतात हे काय तफावत आणि फरक आहे की नाही तुम्ही मला सांगा. कारण आता मी शिवाजी महाराजांच्यावर येणार आहे तिथं आणि मग कळून येईल काय संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या या सगळ्या कर्तृत्वाकडं कोणत्या दृष्टिकोनातनं बघतायत. त्यांनी असं लिहिलं आहे, माझे वडील कसे आहेत, म्लेच्छ क्षय दीक्षित असं लिहिलं आहे. म्लेच्छांच्या क्षयाचीच दीक्षा घेतलेले माझे वडील आहेत. निर्धारित म्लेच्छ क्षय निदान, म्लेच्छाच्या क्षयाचा निर्धार केलेले माझे वडील आहेत तिथे या सगळ्यात. असं शिवाजी महाराजांच्याबद्दल हे संभाजी महाराजांनी दानपत्रात त्यांच्या लिहून ठेवलेलं आहे. त्यांची धारणा शिवाजीराजांच्याकडं बघायची काय आहे आपल्या लक्षात येईल. हे पाहिल्याच्या नंतर म्हणजे मग धर्म जे काही म्हणतात तो धर्म कुठला आहे. आज स्वधर्म आहे तो. एक स्वप्रत्यय लागल्याच्या नंतर मी म्हटलं ना, एक रोमांच उभे राहतात तद्वत ते. एक प्रणाली आहे आमची, वेगळी प्रणाली आहे, आमच्या राज्याची प्रणाली आहे. काय दिलं नाही महाराष्ट्राने लोकांना. महाराष्ट्राने क्रांतीचा संदेश दिलेला आहे, सामाजिक उन्नतीचा महाराष्ट्राने दिलेला आहे संदेश, शैक्षणिक उन्नतीचा महाराष्ट्राने पाया घातलेला आहे सगळ्याच्या. क्रांतीचे तर सगळे अग्रदूत जे काही झाले त्यांना जो विचार होता, हा विचार कोणी दिलेला आहे? विचार आपल्या लोकांनी दिला आहे, महाराष्ट्रातल्या लोकांनी दिलेला आहे सगळ्या. अन्यायाचा प्रतिकार करण्याच्यासाठी म्हणून जे काही आहे ते सगळं महाराष्ट्राने सगळ्यात पहिल्यांदा केलेलं. हा तो महाराष्ट्र अपेक्षित आहे. शिवाजीराजांचं जे स्वराज्य आहे आणि तो महाराष्ट्र आहे तो हाच आहे.